तर बघा बनवून आपलं तयार आहे मस्त असं रेड चिकन. हे बघा इतकं सुंदर ना, इतका सुगंध सुटलेला आहे मस्त आणि इतकं टेस्टी होतं हे. खूप छान होतं, नक्की ट्राय करा. आणि त्याच्याबरोबर मी केलेल्या आहेत मस्त अशा रोट्या. नमस्कार, उमाज किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण आणली मस्त अशी नॉनव्हेजची रेसिपी, ती पण हैदराबादी स्टाईल. बघा हैदराबादचं नॉनव्हेज खूप प्रसिद्ध आहे. खूप वेगवेगळे प्रकार केले जातात नॉनव्हेजमध्ये आणि खूप ते जगप्रसिद्ध असे प्रकार आहेत नॉनव्हेज. तर तिथलीच एक रेसिपी आपण आज घेऊन आलोय तुमच्यासाठी. तर लग्नामध्ये बनवली जाणारी ही रेसिपी आहे. त्याला रेड चिकन म्हटलं जातं. तर हे रेड चिकन आपण बनवणार आहे. मस्त अशी टेस्टी अशी रेसिपी आहे. तर चला बघूया त्यासाठी काय काय साहित्य आहे. तर चिकन म्हटल्यानंतर चिकन पहिल्यांदा आहे बघा. हे 750 ग्रॅम चिकन आहे. तर बोनलेस शक्यतो घ्या आणि असेल जरासं ह्याचा. तर बघा ह्याच्यामध्ये घालण्यासाठी इथं 2 टोमॅटोची पेस्ट केलेली आहे मी. मिक्सरवरती बारीक करून घेतलेले आहेत, काही केलेलं नाही. इथं आले लसणाची पेस्ट आहे, आपल्याला 3 चमचे तरी लागणार आहे. इथं आपल्याला ग्रीन चिली सॉस लागणार आहे आणि रेड चिली सॉस पण असेल तर वापरायचं आहे, दोन्ही वापरायचं आहे. 1-1 चमचा वापरायचा आहे. सोया सॉस आहे, तर डार्क सोया सॉस घेतलेला आहे मी 1 चमचा. दही आहे, अर्धा कप दही लागणार आहे आपल्याला. हिरव्या मिरचीची पेस्ट लागणार आहे 1 चमचाभर. कढीपत्ता आहे. याशिवाय आपल्याला लागणार आहे तळलेला कांदा. बघा बिर्याणीसाठी जसा तळतो ना तसा कांदा तळून घ्यायचा आहे. आणि हे 3 कांदे घेतलेले आहेत मी, थोडेसे मोठेच होते. 3 कांदे घ्यायचे आहेत आपल्याला. 3 पावशेर चिकन आहे ना, तर 3 कांदे घ्यायचे, थोड्या मोठ्या साईजचे. थोडेसे क्रश करून घालायचे. इथं थोडासा क्रश केलेला आहे कांदा, हे पण बाजूला ठेवूया. त्याच्यामध्ये घालण्यासाठी आपल्याला आणखी लागणार आहे धना जिरा पावडर आहे बघा, इथं घेतलेली आहे मी. 1-1.5 चमचा घ्यायचे. मिरची पावडर आहे. याच्यामध्ये मिरची पावडर वापरायची. आपल्या घरातला जो मसाला असतो तो नाही वापरायचा. तर इथं आता आवडीने तुमच्या तिखट करू शकता तुम्ही. 2 चमचे घेतलेली मी. मिरे पावडर आहे अर्धा चमचा घेतलेली आहे. हळद आहे अर्धा चमचा घेतली आणि काश्मीरी मिरची पावडर आहे मी 1.5-2 चमचे घेतलेली. चिकन मसाला आहे तो घेतलेला आहे. थोडा कमी आहे, मी आणखी घेणार आहे नंतर. शिवाय मीठ, चवीला मीठ घ्यायचंच आहे आपल्याला. आणखी आपल्याला थोडं वाटण करायचं आहे. तर ह्याची टेस्ट वाढण्यासाठी बघा इथं 5-6 मी बदाम घेतलेले आहेत, 5-6 मी काजू घेतलेले आहेत, 4 वेलच्या घेतलेले आहेत. इथं घरामध्ये होतं ओलं खोबरं म्हणून मी ओलं खोबरं घेतलेलं आहे. तुम्ही सुकं खोबरं थोडंसं घेऊ शकता किंवा डेसिकेटेड कोकोनट असतं ते घेऊ शकता. याची आपल्याला व्हाईट पेस्ट असते ना ती बनवून घ्यायची. व्हाईट ग्रेव्हीसाठी आपण बनवतो ना व्हाईट ग्रेव्ही पेस्ट, ती बनवून घ्यायची. छान टेस्ट येते त्याने. याशिवाय आपल्याला थोडासा टोमॅटो सॉस सुद्धा लागणार आहे. तर चला सुरुवात करू. चला तर हे चिकन आहे ते मॅरिनेट करून घ्यायचं आहे आपल्याला. तर काय हे सगळे मसाले आहेत. जे भांडं आहे आपण ज्यामध्ये आपल्याला ही भाजी करायची किंवा रेड चिकन बनवायचं आहे त्याच भांड्यामध्ये आपण हे चिकन काढून घेतलेले बघा पहिल्यांदा. हे बघा दिसत असेल. चला हे जे मसाले आहेत ते ह्याच्यामध्ये टाकायचे सगळे. दही आहे ते पण घालू. सगळेच मसाले आहेत. सगळे मसाले आहेत ते आता आपण याच्या चिकनमध्ये घालायचे. टोमॅटोची पेस्ट आहे ती पण घालायची. ग्रीन चिली सॉस, रेड चिली सॉस तुमच्याकडे असेल तर नक्कीच घाला. माझ्याकडे आता एकच होता तो घालते मी. सोया सॉस, मिरचीची पेस्ट 1 चमचाभर घातली. आलं लसणाची पेस्ट घालायची आपल्याला 3 चमचे तरी घालायची. तळलेला कांदा आहे तो पण घालायचा. असा क्रश होत नसेल तर मिक्सरमधनं थोडासा बारीक करून घ्यायचा, हलका असा बारीक करायचा. कारण पावसाळ्याचे दिवस आहेत ना, लगेच मऊ पडतो कांदा. कढीपत्त्याचे पान आहेत ती घालते मी.
हा टोमॅटो सॉस आहे. एक 2-3 चमचे घालायचे. मीठ घालूया. चवीनुसार मीठ घालायचंय. त्याच्यानंतर आपल्याला तेल घालायचंय. आपण कांदा तळून घेतलेलं तेल आहे, कडलेलं तेल आहे, ते घालायचं. 3 चमचे घाला, म्हणजे किटलीतले जे चमचे असतात मोठे, 3 ते 4 चमचे घालायचे. कारण आपण ह्याला असंच हे भांडं उचलून आपण गॅसवरती ठेवणार आहोत. असं वेगळं काही करणार नाही. आता ह्या भांड्यातून त्या भांड्यात नाही करायचं आपल्याला. आता याच्यामध्ये घालायचं आता रेड चिकन म्हटलं याला, तर रेड कलर थोडासा घातला जातो. आता तुम्हाला जर नाही चालत तर आपण काश्मीरी मिरची पावडर घातलेली आहे, त्याने चांगला रेड कलर येतो. पण मी आता थोडासा घालणार आहे, आपण ती रेसिपीज करतोय ना. चला, तर हे थोडासा कलर मी घालणार आहे याच्यामध्ये. मीठ पण घातलेलं आहे आपण चवीनुसार. आता हे सगळं मिक्स करून घेऊया आपण. सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचंय आपण. आणि ती व्हाईट पेस्ट जी आहे ती काजू बदाम खोबरं आणि वेलची आहेत, त्याची पेस्ट आपण नंतर घालणार आहे. चिकन शिजत आल्यानंतर ते आपल्याला लगेच नाही लागणार आहे. हैदराबादी नॉनव्हेजची एक खासियत आहे, म्हणजे प्रसिद्ध असं असतं नॉनव्हेज तिथलं. बिर्याणी तर किती प्रसिद्ध माहिती आहे तुम्हाला. त्यातलाच एक प्रकार आपण बघतोय आता नॉनव्हेज मधला. तर चला, आता हे जे आहे ते आपल्याला 1 तासासाठी ठेवायचे मॅरिनेट होण्यासाठी. लगेच शिजवून घ्यायचं नाही आपल्याला. तर हे करायच्या आधी 1 तास आधी मॅरिनेट करून ठेवायचे आपल्याला. आता हे फ्रीजमध्ये ठेवा किंवा फ्रीजच्या बाहेर ठेवा, चालते. चला, तर आपलं हे चिकन आहे ते मी दुपारी मॅरिनेट करायला ठेवलं होतं. तर कमीत कमी तासभर तरी आपल्याला हे मॅरिनेट करून घ्यायचं आहे. आणि आपण करतोय हैदराबादी रेड चिकन. तर चला, इथं बघा मी काजू बदाम आणि खोबरं होतं ना, त्याची पेस्ट करून घेतलेली आहे. पहिल्यांदा जे कोरडं आहे म्हणजे काजू बदाम आणि वेलची होती ती बारीक करून घ्यायची. नंतर खोबरं घालून पाणी घालून ही पेस्ट करून घ्यायची, बारीक करायची होती. इथं थोडीशी मलाई घेतलेली मी दुधावरची. तुमच्याकडे फ्रेश क्रीम असेल तर घ्यायचंय, नाही तर दुधाची मलाई घ्यायची. इथं हे चिकन आहे, हे भांडं आहे ना, उचलायचं आणि गॅसवरती ठेवायचं आपल्याला. आता काही आपल्याला वाटण फिटण तसं काही घालायचं नाही, काही कुठला मसाला घालायचा नाही. तर हे उचलून आपण गॅसवरती ठेवायचं आहे आणि शिजवून घ्यायचं. तर बघा, गॅसवरती आपण ठेवलेलं आहे हे. आणि जे आपण व्हाईट पेस्ट केलेली आहे ती आपण लगेच नाही घालायची. जर असं चिकन शिजवत आलं की नंतर घालायचे. चिकन आपलं कच्चंच आहे ना, तर त्याला आपण शिजवून घ्यायचं आहे. आता आपण गॅस मोठा केलेला आहे बघा, गॅसवरती ठेवलेलं आहे. आता मोठ्या गॅसवरती आपण काय करायचं आहे, त्याला चांगलं परतून घेऊया 1-2-3 मिनिटं. मोठ्या गॅसवरती चांगलं 2-3 मिनिटं तरी आपण चांगलं परतून घ्यायचं त्याला. मीठ वगैरे सगळं घातलेलं आहे आपण, तरी पण चेक करायचं आहे. मीठ टेस्ट करून चेक करायचं आणि कमी असेल तर घालायचं. गॅस मोठा करून चांगलं परतून घ्यायचं आहे 2-3 मिनिटं. चिकन आपलं कच्चंच आहे. हे तुम्ही कुकरमध्ये सुद्धा करू शकता. डायरेक्टली कुकरमध्ये 1-2-3 मिनिटं असं परतून घेऊन 2 शिट्ट्या दिल्या तरी ते शिजणार. बघा, आपण त्याला 2-3 मिनिटं झालंय आणि चांगलं परतून घेतोय. मीठ जरा कमी वाटतंय मला, मीठ घालते. तुम्ही पण चेक करायचंय, मीठ टेस्ट करायचं आणि थोडंसं मीठ घालायचं. लागत असेल तर घालायचं. बघा, चांगलं तेल सुटलंय. आता त्याला चांगलं परतून घ्यायचंय. हाय फ्लेमवरती गॅस करायचं आणि परतून घ्यायचं. पाणी घालायचंच नाही आता आपल्याला. चला, आता गॅस बारीक करायचा, झाकायचंय त्याला आणि चांगलं 4 ते 5 मिनिटं त्याला बारीक गॅसवरती शिजू द्यायचंय. आणि गॅस मी मिडियम टू स्लो ठेवलेला आहे.
आधेमध्ये एक 2 मिनिटांनी त्याला काय करायचं, थोडंसं उघडून चमच्याने हलवून द्यायचं. चला तर बघूया. एक 5 मिनिटं झालेली आहेत आणि 2 वेळा मी त्याला चांगलं चमच्याने हलवून घेतलेलं आहे आणि आमच्या पाण्यामध्ये आपण शिजवतोय त्याला. तर बघूया. हे बघा वाफेवरती छान शिजतंय ते आणि पूर्ण शिजवून नाही घेतलंय सध्या आपल्याला. आपण ह्याच्यामध्ये अजून आपली ती व्हाईट पेस्ट आपण केली काजू बदामची वगैरे ती घालायची आहे. पाणी घालून आणखी आपण त्याला थोडं शिजवणार. पण हे आता आमच्या पाण्यामध्ये आपण शिजवून घेतले बघा. म्हणजे कुठलंही पाणी नाही घातलं. दह्याचं टोमॅटोचं वगैरे पाणी सुटले त्याच्यामध्येच ते अर्ध शिजलेलं. हे बघा इतका सुगंध सुटलाय ना, एखाद्या हॉटेलमध्ये जसं सुगंध येतो ना तसं सुटलेलं आहे. तर चला आता ही पेस्ट घालायची आपल्याला काजू बदाम आणि खोबऱ्याची. चला हे मिक्स करून घेऊया. गॅस थोडा बारीक केलाय मी आणि पाणी गरम करून घ्यायचं आहे अर्धा ग्लास. आता तुम्हाला ग्रेव्ही पाहिजे किंवा तुम्ही मग पाणी नाहीच घातलं तरी असंच शिजवलं तरी चालणार. पण थोडीशी मी ग्रेव्ही करणार आहे त्यामुळे मी एक ग्लासभर पाणी केलेलं आहे गरम. आपल्याला लागेल तेवढं पाणी घालायचं. मस्त का सुगंध छान काय तुम्हाला सांगू तू केल्याशिवाय समजणार नाही. चला ही मलई आहे ती घालते. तुमच्याकडे फ्रेश क्रीम असेल तर घाला. ही पण मिक्स करून घेऊया. हे सगळं आपण बारीक गॅसवरती मिक्स करून घ्यायचं आहे. चिकन आपलं अजूनही शिजलेलं नाही. अजून एक 30% तरी चिकन शिजायचं. कोथिंबीर घालायची आपल्याला. हे तुम्ही असं शिजवून दिलं आणखी एक 15 मिनिटं शिजायला ठेवलं तसं झाकून तरी ते शिजणार आहे आणि मस्त ग्रेव्ही तयार होणार याची. तसं सुद्धा चांगलं मस्त. आता आपण त्याच्यामध्ये गरम पाणी घालणार आहे. मिक्सर धुवून मी घालते बघा हे. थोडी ग्रेव्ही करणार आहे मी. 3 वाटे पाणी उठलेले म्हणजे अर्धा ग्लास. असं झाकायचं आहे आता याला. एक 15-20 मिनिटं चांगलं शिजू द्यायचं. तिरकास झाकूया आणि शिजू बारीक गॅसवरती एक 15 मिनिटं तरी शिजू द्यायचं. चिकन जोपर्यंत शिजत नाही तोपर्यंत शिजू द्यायचं. तर बघा बनवून आपलं तयार आहे मस्त असं रेड चिकन. हे बघा इतकं सुंदर ना, इतका सुगंध सुटलेला आहे मस्त आणि इतकं टेस्टी होतं. हे खूप छान होतं. नक्की ट्राय करा. आणि त्याच्याबरोबर मी केलेल्या आहेत मस्त अशा रोट्या किंवा नान. किती सुंदर झाले बघा. दिसत असेल तर मला एवढीच ग्रेव्ही ठेवायची, जास्त पाणी नाही घालायचं आपल्याला याच्यामध्ये. त्याच्याबरोबर मी केले आहेत मस्त असा नान. घरात बनवलाय बघा. रेसिपी बघायची असेल कमेंटमध्ये सांगा. किती सुंदर झाले बघा मस्त अगदी एकदम छान बेत आहे. कुठल्या हॉटेलमध्ये जायची गरज नाही काही नाही. मस्त असं रेस्टॉरंटमधलं जेवण आहे ते आपल्या घरात आहे आणि तयारी करून ठेवली की हे चिकन तर लगेच बनतं. बघितलं तुम्ही. तर नक्की ट्राय करा. एखाद्या सुट्टीच्या दिवशी कोण पाहुणे येणार असतील तर बघा मी जर झूम करून दाखवते. कोणी पाहुणे येणार असतील तर नक्की ट्राय करा. एखादा बड्डे असेल मुलांचा तरी ट्राय करा. फक्त तयारी करून ठेवली, चिकन मॅरिनेट करून ठेवलं की लगेच शिजतं. मला माहिती आहे किती वेळेत शिजलं. एक 20 मिनिटातच शिजलेलं आहे. जास्त वेळ लागला नाही. तर नक्की ट्राय करा. हे हैदराबादी रेड चिकन मस्त असा इतका सुगंधच पसरलाय घरात तुम्हाला काय सांगायचं. मस्त अगदी बघा. आणि हे रोटी बरोबर अगदी जरा राईस बरोबर चपाती बरोबर हे आपल्या छानच लागणार. अगदी रोटीच केली पाहिजे असं काही नाही. चपाती बरोबर सुद्धा छान लागणार. त्याच्याबरोबर कांदा लिंबू छानच. तर नक्की ट्राय करा. आवडली ना रेसिपी पडदेशी लाईक करा.
नवीन असं चॅनलवरती सबस्क्राईब नक्की करा. आपल्या रेसिपी तुमच्या मित्रमंडळीबरोबर शेअर नक्की करा. पुन्हा भेटूया असेच एक नवीन रेसिपी पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या रेसिपी पहा, करा आणि कमेंट करून सांगत राहा. तर बघा